टोमॅटो नाशिवंत माल असल्यामुळे बाजारभावावर त्याचा परिणाम होतो. बाजारभाव कधी वाढतात तर कधी कमी होत आहेत, त्यामुळं शेतकरी बांधव देखील कधी कधी नाराजी व्यक्त करत असतो. परंतु टोमॅटो हा नाशिवंत माल आहे, त्याच्यामुळे बाजारभाव योग्य पद्धतीने मिळेल अशा प्रकारची अपेक्षा असते आणि ही अपेक्षा शेतकरी बांधवांची काही चुकीची नाही. आता प्रत्यक्षात 20 तारखेला बाजारभाव थोडेसे कमी झाल्यामुळे शेतकरी बांधवांची नाराजी निश्चित आहे. आपल्यासोबत घोलप साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे चांगले पैसे होतील अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न नेहमी असतो. आज 20 डिसेंबर आहे. बाजारभाव कशामुळे गडगडले आपण जरा जाणून घेऊया. घोलप साहेब, काय सांगाल, आज गावठी टोमॅटोला बाजारभाव काय मिळाला? गावठी टोमॅटो आज 600 पासून 800 रुपयापर्यंत गेले. म्हणजे आपण पुढं माल भरतो ज्या ज्या मार्केटला त्या ठिकाणी जे रोजच्यापेक्षा 150-200 रुपये माल म्हणजे कमी भावात विकले गेले. काय छत्तीसगडचं साऊ चालू झाले ते पण येते आणि आजूबाजूला लोकल बऱ्यापैकी चालू झाले. आता सरासरी आजचा बाजारभाव मॉल सोडून काय मिळाला? सरासरी बाजारभाव आज 700, 750, 750 रेग्युलर माल गेले. जे साईजवाले माल आहेत ते 600 पासून तर 700 रुपयापर्यंत गेले. साधारण आज आवक किती झाली असेल? कालच्यापेक्षा आवक जवळपास बरी, म्हणजे 3 पट आवक होती. आज आवक पण थोडी जास्त होती. काय झाले, थंडीमुळे थांबलेल्या बागा 4 दिवसानंतर 5 दिवसानंतर माल हा कमी जास्त येतोय मार्केटला. आता एकसारखा नाही येत आणि जवळपास लांबचे माल हे 80% आहेत, जवळचे माल 20% आहेत फक्त. शेतकरी बांधवांना काय आव्हान? काय आहे ते माल काढावं लागतील. बाजार थोडे थोडे कमी होतील असे थोडंसं वाटते, कारण थंडी कमी झाली तर माल निघायला जो 100 तोडते तो 200-250 तोडणार. शेतकरी बांधवांनो, सध्या हिवाळा आहे. हिवाळा असल्यामुळे बाजारभाव कमी जास्त होत आहे.